अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा 270 वर येऊन पोहोचला। विजय मेडिकल कॉलेजच्या 4 विद्यार्थ्यांसह निवासी डॉक्टरांच्या 6 नातेवाईकांचाही मृत्यू। अपघातग्रस्त विमानातील 2 पैकी एक ब्लॅक बॉक्स सापडला। लवकरच होणार दुर्घटनेच्या कारणांचा उलगडा। दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा तपास सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अहमदाबादमधील विमान दुर्घटना स्थळाची पाहणी। शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची केली विचारपूस। लंडनच्या भूमी चौहान यांची फ्लाइट 10 मिनिटांनी मिस झाल्यानं अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या। अपघाताची बातमी समजताच भूमी यांनी मानले देवाचे आभार। महापालिका निवडणुकीमध्ये दोनही राष्ट्रवादींची युती होण्याची शक्यता। अजित पवार यांच्या पक्षाचा पर्याय खुला। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका। आघाडीबाबत महाविकास आघाडीमध्ये काहीच चर्चा झाली नसल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे कुटुंब एकत्र यावं यासाठी आमच्या शुभेच्छा। उद्धव ठाकरे यांनी बोलावलं तर मीही भेटायला जाईन। मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा। कांदिवलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या 2 गटात तुफान हाणामारी। आशिष शेलार यांच्या समोरच 2 गट भिडले। भाजपच्या 2 गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। कर्जमाफीबाबत 2 दिवसात समिती नेमणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून बच्चू कडूंना आश्वासन। उपोषण मागे घ्या पालकमंत्री बावनकुळेंची विनंती। तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या निर्णय घेणार कडू यांची भूमिका। नाशिकच्या सातपूर येथील नीलकंठेश्वर मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा दुसऱ्यांदा डल्ला। चोरांना जेरबंद करण्याचा नाशिक पोलिसांसमोर आव्हान। साईंच्या भाविकांसाठी दिलासादायक असा निर्णय। फुलं हार प्रसाद बंदी उठवली। भाविकांसाठी नवी नियमावली लागू। प्रवेशद्वारावर लागणार बिल पावती।